कामाने तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आजच्या व्हिडिओमधून आपण 4 अशा महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की ज्या कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी, सर्वच कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्वच पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहेत। एक लेटर ECHS कडून जारी झालेला आहे। ते लेटर नेमकं कुणासाठी आहे, काय त्या लेटर मध्ये आहे हे सुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर पेन्शन धारकांच्या नोव्हेंबरच्या पेन्शन संदर्भात अपडेट आलेला आहे, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणारे कर्मचारी असतील किंवा पेन्शन धारक असतील यांच्याकडून यांच्यासाठी गव्हर्नमेंट कडून येणारे जे अपडेट आहेत त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येत राहील। तर पाहूयात या 4 अपडेट कोणत्या आहेत। तर बघा, पहिले अपडेट काय असणार आहे, सेंट्रल ऑर्गनायझेशन ECHS चे लेटर जारी झालेले आहे। हे लेटर कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाचं हे लेटर आहे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्याआधी 4 जे पॉइंट आपण पाहणार आहोत त्याचं हेडिंग नेमकं काय आहे ते आपण पाहूया। त्यानंतर दुसरा आहे पॉइंट, तो म्हणजे JCM किंवा बाकीच्या काही संघटना आहेत त्यांनी सरकारला एक डिमांड केलेली आहे। कोणती, तर 1/1/2026 पासून 20 ते 25% अंतरिम पैसा म्हणजेच इंटरिम रिलीफ द्यावा। काही संघटनांनी सरकारला डिमांड केली आहे की 8वे वेतन आयोग जोपर्यंत मिळत नाही, लागू होत नाही, त्याच्या पहिले 20 ते 25% पैसे द्यावेत पेन्शनर्सला पण आणि कर्मचाऱ्यांना पण। म्हणजे काय, तर 8वे वेतन आयोगाचे तुम्हाला माहित आहे जानेवारी 16 जानेवारी 2025 ला त्याचं गठन झालं। त्यानंतर आता ऑक्टोबर मध्ये त्याचं जे TOR आहे म्हणजे टर्म ऑफ रेफरन्स स्थापन केलं, म्हणजे समिती स्थापन केली। यानंतर असे बरेच तज्ञांनी किंवा संघटनांनी सांगितलेले आहे की 2026 पासून 8वे वेतन आयोग लागू करावं। परंतु जर 2026 पासून लागू नाही झालं, म्हणजे जोपर्यंत लागू होणार नाही तोपर्यंत 8वे वेतन आयोग म्हणजेच 8CPC लागू होणार नाही तोपर्यंत 20 ते 25% पैसे कर्मचारी आणि जे पेन्शन धारक आहेत यांना द्यावे। हा सविस्तर मुद्दा आपण पुढे पाहणार आहोत, काय आहे आलेलं सरकारकडून अपडेट। त्यानंतर पुढचं म्हणजे 2006च्या पहिले पेन्शन धारक आहेत यांना नॅशनल इन्क्रीमेंट मिळणार की नाही। म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की 2006च्या पहिले म्हणजे अगोदर जे पेन्शन धारक रिटायर झाले आहेत त्या पेन्शन धारकांना नॅशनल इन्क्रीमेंट मिळणार किंवा नाही, हे सुद्धा याच्याबद्दल सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यानंतर पेन्शन धारकांसाठी नोव्हेंबरची पेन्शनचा मेसेज आला आहे आणि तो किती तारखेला, म्हणजे पेन्शन धारकाला काल नोव्हेंबरच्या पेन्शनचा मेसेज आलेला आहे, तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आणि गव्हर्नमेंट कडून पेन्शन धारकांना असा मेसेज सुद्धा आलेला आहे। आता बऱ्याच पेन्शन धारकांपर्यंत पोहोचणार असेल, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किती तारीख नक्की फिक्स केलेले आहे हेच आपण पाहणार आहोत। तर हे 4 मुद्दे आहेत, हे 4 मुद्दे आपण सविस्तरपणे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातील पहिलं म्हणजे सर्वात पहिले पाहूयात ECHS लेटर, म्हणजे सेंट्रल ऑर्गनायझेशन ECHS चे लेटर आले आहेत त्या संदर्भात। सेंट्रल ऑर्गनायझेशनचे ECHS च्या लेटर बद्दल 1 जानेवारी 1996च्या पहिले रिटायर झालेल्या पूर्ण सैनिकांसाठी ECHS कार्ड हे निशुल्क बनवले जाणार आहे। म्हणजे बघा, सेंट्रल ऑर्गनायझेशनच्या ECHS लेटर मध्ये काय सांगितलेलं आहे, 1 जानेवारी 1996च्या अगोदर जे रिटायर झालेले आहेत त्यांना जे ECHS कार्ड आहे ते ECHS कार्ड अशा सैनिकांना पूर्णपणे विनाशुल्क, म्हणजे कोणतंही फी वगैरे आकारली जाणार नाही, पूर्णपणे हे फ्री कार्ड मिळणार आहे। हे लेटर आहे ऑक्टोबर 2025चं। आता हे लेटर ऑक्टोबर 2025 ला आलेलं लेटर आहे। तुम्हाला समजलं असेल काय या लेटर मध्ये आहे, म्हणजे ECHS कार्ड असतं जे सैनिकांसाठी कार्ड असतं, ते कार्ड 1996च्या अगोदर जे रिटायर झालेले आहेत त्याच रिटायर झालेल्या व्यक्तींना किंवा पेन्शन धारक असतील, कारण ते पेन्शन धारकच असणार आहे, अशा व्यक्तींना ते कार्ड पूर्णपणे मोफत मिळणार आहे, कोणताही शुल्क यावर आकारला जाणार नाही।
आणि हे कार्ड सर्वांनी करून घ्यावं, म्हणजे जे जे 1996च्या अगोदर रिटायर झालेले आहेत त्यांनी करून घ्यावं अशी या लेटरच्या माध्यमातून सरकारकडून विनंती करण्यात आलेली आहे। त्यानंतर हा झाला पहिला मुद्दा। तर आता हा झाला पहिला मुद्दा। त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, दुसरा अपडेट आहे ते म्हणजे JCM किंवा काही संघटना आहेत त्यांनी सरकारकडे डिमांड केलेली आहे की 1/1/2026 पासून आम्हाला 20 ते 25% जो पैसे आहेत 20 ते पैसे समजून चला, म्हणजे जो रिलीफ आहे तो आम्हाला द्यावा असं सुद्धा डिमांड सरकारकडे केलेले आहे। तर काय हे अपडेट बघा, या अगोदरची हिस्ट्री पाहिली म्हणजे वेतन आयोगाची पाहिली म्हणजे 6 CPC असेल किंवा 7 CPC असेल, म्हणजेच 7वे वेतन 6वे वेतन आयोग असेल, यांची हिस्ट्री पाहिली तर असंच होतं। जोपर्यंत एखादा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत त्यांना 20 ते 25% इंटरिम रिलीफ हा दिला जात होता सरकारकडून। जोपर्यंत CPC 8 CPC पूर्णपणे लागू होत नाही तोपर्यंत सरकारने इंटरिम रिलीफ द्यावा आणि ते देऊ शकतात। या अगोदरची हिस्ट्री पाहिली तर ते देऊ शकतात। आता हे सर्व सरकारच्या हातात आहे, सरकारने द्यायचं किंवा नाही हे सरकारच्या हातात आहे। त्यामुळे जी 8 CPC मध्ये जे लाभार्थी आहेत, मी आता तुम्हाला याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ केला होता 8 CPC नक्की कोणाला लागू होणार आहे, मी याच्यावरती एक डिटेल मध्ये व्हिडिओ केला होता। तुम्ही जर पाहिला नसेल तर तो चॅनलवरती जाऊन पाहू शकता कोणाला 8 CPC नक्की लागू होणार आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ पहा। म्हणजे 8 CPC ज्यांना लागू होणार आहे यांना जोपर्यंत 8वा वेतन आयोग पूर्णपणे लागू होत नाही तोपर्यंत इंटरिम रिलीफ 20 ते 25% द्यावा असे काही संघटनांनी किंवा JCM यांनी मागणी सरकारकडे केलेली आहे। तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंट्स मध्ये जरूर सांगू शकता। हा झाला दुसरा अपडेट म्हणजे दुसरा मुद्दा। त्यानंतरचा तिसरा मुद्दा काय आहे, तिसरा अपडेट काय आहे तर नॅशनल इन्क्रीमेंटचा काय जो फायदा आहे तो 1/1/2006 नंतर आलेत यांनाच मिळेल। म्हणजेच हे अपडेट काय आहे, बरेच जणांच्या कमेंट्स होत्या की नॅशनल इन्क्रीमेंटचा फायदा कोणाला मिळणार, कोणत्या रिटायरमेंट कोणत्या पेन्शन धारकांना मिळणार, तर 6वे वेतन आयोग पासून आलात त्यांनाच हा फायदा मिळणार आहे। म्हणजे 6वं वेतन आयोग जेव्हापासून लागू झालं तेव्हापासून जे रिटायर झालेले आहेत त्यांना हा फायदा मिळणार आहे। तर त्या बघा, जर 7th CPC मध्ये रिटायर झाल्या 6वे वेतन आयोगापासून मिळणारच आहे, परंतु जर तुम्ही 7th CPC मध्ये रिटायर झाला असाल तर त्याच्यासाठी अटी लावण्यात आलेल्या आहेत। कोणत्या, 30 जूनला रिटायर झाला असाल तर तुम्हाला 1 जुलैचे इन्क्रीमेंट मिळणार आहे, 1 जुलैपासून इन्क्रीमेंट तुम्हाला मिळणार आहे। आणि जर तुम्ही डिसेंबरमध्ये रिटायर झाला असाल तर तुम्हाला 1 जानेवारीपासून इन्क्रीमेंट नॅशनल जे इन्क्रीमेंट आहे ते मिळणार आहे। तर ही खूप जणांच्या कमेंट्स होत्या की 2000 नॅशनल इन्क्रीमेंट कोणाला मिळणार आहे, तर तुम्हाला समजलं असेल नॅशनल इन्क्रीमेंट नक्की कोणाला मिळणार आहे। त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे, चौथा अपडेट आहे। आता आपण पाहिलेलं तिसरा अपडेट काय होतं तर नॅशनल इन्क्रीमेंट आहे ते नक्की कोणाला मिळणार, कोणत्या पेन्शन धारकांना मिळणार, अतिशय महत्त्वाचा पेन्शन धारकांसाठी हा मुद्दा होता। त्यानंतरचा पुढचा चौथा मुद्दा आहे तो मुद्दा आहे पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे नोव्हेंबरच्या पेन्शन संदर्भाचा। तर बऱ्याच पेन्शन धारकांच्या कमेंट्स होत्या तर नोव्हेंबरची पेन्शन कधी मिळणार, तर त्याबद्दल एक मेसेज बऱ्याच पेन्शन धारकांना आलेला आहे, काही पेन्शन धारकांना आलेलं नसेल, आपण आता पाहूयात। तर नोव्हेंबरची पेन्शन ही 28 नोव्हेंबर 2025 ला मिळणार आहे। त्या 2 ते 3 28 नोव्हेंबर पासून मिळायला सुरुवात होणार आहे। 2 दिवसामध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे जे पेन्शन धारक आहेत त्या पेन्शन धारकांच्या खात्यामध्ये 28 नोव्हेंबर 2025 ला नोव्हेंबर महिन्याची पेन्शन ही जमा केली जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाची ही चौथी अपडेट होती पेन्शन धारकांसाठी। तिसरी आणि चौथी अपडेट अतिशय महत्त्वाची आहे कारण बरेच पेन्शन धारक जे नॅशनल इन्क्रीमेंट आहे त्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारत होते आणि त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ती अपडेट आपण पाहिलेली आहे। तसंच पुढची नोव्हेंबरचा जो इन्स्टॉलमेंट आहे म्हणजेच नोव्हेंबरची जी पेन्शन आहे त्याच्याबद्दल सुद्धा बरेच पेन्शन धारक विचारत होते, त्यांचाही हा मुद्दा क्लिअर आजच्या व्हिडिओमधून
झाला असेल। मला वाटतं हे 4 अपडेट जे नवीन आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये समजले असेल। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर आमच्याकडून दिली जातील। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।